नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैशाली. तर स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. आणि आजचा अभ्यास मी तुम्हाला दाखवते समोर. तर मैत्रिणींनो, मी काय करते आता, मला जो दिवसभर मी अभ्यास करते किंवा रात्री करते तर माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. तर हा जो पार्ट 1 मी तुमच्यासोबत शेअर केला आहे, तर हा संध्याकाळपासून सुरू झालेला आहे. आणि हे जे दाखवते मी तुम्हाला, हे सगळं फास्ट मोड करून दाखवत आहे. कारण एवढं जर स्लो मोशन आणि रेग्युलर आपल्या जो टाईम आहे त्यात जर दाखवलं तर भरपूर लांब व्हिडिओ होतो आणि तुम्हाला पण अभ्यास करायचा आहे आणि मला पण अभ्यास करायचा असतो. त्यामुळे एवढं एडिटिंग शक्य नसते. त्यामुळे मी कमी वेळात दाखवण्याचा प्रयत्न करते. तर बघा, माझी सुरुवात झालेली आहे संध्याकाळची मुलाच्या अभ्यास घेण्यापासून. घेत आहे अगोदर, कारण कसं स्वयंपाकाच्या नंतर जर त्यांचा अभ्यास घेतो म्हटलं तर मग कसं ती जेवतात आणि मग त्यांना आळस येतो. म्हणून मग त्यांचा मी अगोदर जेवणाच्या अगोदरच अभ्यास घेऊन घेते. बघा, मुलाला पण शिकवत आहे. मुलाचे तर पेपर झाले, पण मुलीची फर्स्ट सेम चालू आहे आता. आणि त्यामुळे आता कसं त्यांचा अभ्यास घेतलेला अर्धा एक तास त्यांच्यासोबत घालवावा लागतो, त्यांना शिकवावं लागतं. मुलगा छोटा आहे माझा, KG 1ला, त्यामुळे त्याला सांगावं लागतो आणि त्यांना शिकवून, म्हणजे तुम्हाला माहीत आहे किती कठीण परिश्रम असतं ते छोट्या मुलांना नेमकं. कारण त्यांच्या सगळं मनाने घ्यावं लागतं. मुलगी तर अभ्यास करून घेते, फक्त तिला गाईड करावं लागते. पण मुलाला प्रत्येक स्टेपला कसं लिहायचं, काय लिहायचं, पूर्ण त्यांना गाईड करावं लागतं. म्हणून मी माझा हायस्कूलची जे स्कॉलरशिप आहे ते घेतलेलं आहे माझ्याजवळ पण. कारण मी पण अभ्यास करत आहे तर मुलांना पण हुरूर येतो अभ्यास करायचा, की माझी मम्मा पण अभ्यास करत आहे. मी मागील व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे की आपली सावली असतात आपली मुलं, आपण जसं करतो तशीच मुलं करतात. आणि बघा, मी तुम्हाला दाखवायला उठले की मी हे करत आहे, तर ते बघा माझ्याचकडे बघतायत की मम्मा व्हिडिओ एडिटिंगसाठी काहीतरी करते, त्यांना माहीत आहे. आणि बघा, मी माझा परत अभ्यास कंटिन्यू केलेला आहे. आणि मी जो हायस्कूलची स्कॉलरशिपची जी माझ्याजवळ आहे गाईड, त्यातून मी विज्ञानाचं वाचून घेत आहे जरा. कारण आता कसं रिझनिंगचं जर केलं तर मुलांबरोबर बोलावं लागतो, लिंक तुटते. म्हणून त्यामध्ये विज्ञान आहे. आणि जो मी पॉईंट करत आहे तो आहे आहारातील त्रुटी व नियंत्रण आणि समन्वय. तर बघा, माझा असा संध्याकाळचा वेळ असतो आणि मी तुम्हाला माझं रुटीन दाखवत आहे की असा अगोदर मी मुलांचा अभ्यास घेऊन घेते आणि त्यांना थोडंफार शिकवावं लागतं. कारण आपली गरज मुलांना आहे, त्यामुळे आपली फर्स्ट जबाबदारी ही मुलांना वळण देण्याची असेल. आणि त्यामुळे आपल्याला आपल्या आईबाबांनी वळण दिलं तेव्हाच आपण एवढं छान अभ्यास पण करू शकतो आणि आपलं घर पण चालवू शकतो. तसंच आपल्या मुलांना आपल्याला वळण लावावं लागणार आहे आता. तर बघा, मी माझ्या मुलांना पण घेऊन बसले आहे, त्यांचा पण अभ्यास होत आहे आणि माझा पण अभ्यास होत आहे. तर मी माझ्या अभ्यासात करत आहे की जीवनसत्व, त्यांच्या अभावाने होणारे विकार आणि जीवनसत्वाचा समावेश असणारे आहार. आणि हे सगळं मी छान वाचून घेत आहे, त्याबरोबर मुलांना गाईड करत आहे आणि माझा पण अभ्यास सुरू आहे. बघा, मध्ये तुम्हाला दिसत असेल हे सगळं फास्ट मोडवर दाखवत आहे मी तुम्हाला पण यातून प्रेरणा भेटेल की कसा अभ्यास करायचा ते. तर बघा, मी वाचून घेत आहे A जीवनसत्व, B जीवनसत्व, C जीवनसत्व आणि D जीवनसत्व. त्यानंतर त्यांच्या अभावाने आपल्याला कुठले रोग होतात, तर A जीवनसत्वानं रात आंधळेपणा, B जीवनसत्वानं लाळ जीभ खरखरीत त्वचा होते, C जीवनसत्व हिरड्यातून रक्त येणे स्कर्वी आणि D जीवनसत्व मुडदूस. आणि मग त्यात मस्त स्कॉलरशिपमध्ये असं छान सोप्या भाषेत सांगितलं आहे. आणि मुद्दाम मी मुलांचा जेव्हा अभ्यास घेते ना तेव्हा सोपा विषय घेऊन बसते. कारण कसं असतं, मग सोपा विषय असला की मग कसं आपल्याला जास्त हे करावं लागत नाही, जास्त त्यावर आपल्याला प्रयत्न करावा लागत नाही लक्षात ठेवण्यासाठी. आणि मुलांचा पण अभ्यास होतो आणि आपला पण अभ्यास होतो. आणि बघा, मग मी माझ्या वाचते समोर जीवनसत्वात समावेश असणारा आहारमध्ये पालेभाज्या, गाजर, पपई, दूध, डाळी, पालेभाज्या आणि दूध हे सगळं आपल्याला A जीवनसत्व आणि B जीवनसत्वातून घ्यावं लागेल. आणि C जीवनसत्वासाठी आपल्याला आवळा, लिंबे, संत्री, ताजी फळं, भाज्या, मोड आलेले कडधान्य याचा वापर करावा लागेल. तसेच D जीवनसत्वामध्ये कॉड लिव्हर ऑइल, शार्क लिव्हर ऑइल, अंडे, लोणी, गाईचे दूध. तर हे सगळं छान वाचता बघा. आणि माझी मुलगी जरा खोडकरपणा करते, तिला माहीत आहे कॅमेरा सुरू आहे, तिला पण आवड आहे. तुम्हाला बघितले असेल तिचे डान्सचे व्हिडिओ, तिला पण वाटते की मग आपण पण काहीतरी कॅमेऱ्यासमोर करावं. पण मी मुद्दामून तिला दूर ठेवत आहे सध्या. कारण कसं आता आहे अभ्यासाचं वय आणि एकदा का मोबाईलची सवय लागली तर मुलांना कसं लवकर छोटी असतात, त्यांना कळत नाही की काय आपल्यासाठी योग्य आहे आणि काय अयोग्य. त्यामुळे जेव्हा गरज असते तेव्हाच मी तिला मोबाईल देते. तर आहे तिचा उद्या सोशल सायन्सचा पेपर.
तिला पण अभ्यासाला बसवलं आहे. ती आहे 7th स्टँडर्डला आणि मुलगा आहे KG1ला. आणि बघा मग मी समोर माझं वाचते की C जीवनसत्व पाण्यात विरघळते आणि अन्न शिजवताना खाण्याचा सोडा वापरल्यास या C जीवनसत्वाचा नाश होतो. तसेच D जीवनसत्व आपल्याला सकाळच्या कोवड्या उन्हातून मिळते. हे सगळं तुम्हाला माहिती आहे, पण हे छोटे छोटे प्रश्नांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि तेच आलं की आपण गोंधळून जातो पेपरमध्ये. त्यानंतर बघा माझा मस्त मी मुलाचा अभ्यास चेक करत आहे आता. आणि मुलीला म्हटलं की तू करून ठेव, तुझी पण मी रिव्हिजन घेते. आता बघा हा चालला आहे आपल्या पप्पांना अभ्यास दाखवायला. त्यांचा अभ्यास झालेला आहे आणि मी पण माझं ठेवून दिला कारण मला स्वयंपाक करायचा होता. मग आले मी किचनमध्ये आणि आता कसं स्वयंपाकाची तयारी करते भरभर. आता त्यांना भुका लागतील म्हणून पटकन आता आवरून घेते. आता बघा सायंकाळचे 7 किंवा 7:15 झाले असतील. आणि कसं आमच्याकडे सगळे असं गरम गरम जेवतात, म्हणजे माझ्या मिस्टरांना पण चपात्या गरमच लागतात. तेव्हा मी कैलास सायस्कर सर आहे, त्यांनी मला एक व्हिडिओ दिसला, हिंदीचं वचन म्हणून त्यांनी टाकलेलं आहे. त्यांचे पण मी व्हिडिओ ऐकते, सायस्कर सरांचे, कैलास सायस्कर सर. आणि बघा मी कानात कॉर्ड घातलेले आहेत आणि ब्लूटूथ, आणि त्याच्यामुळे नंतर मी माझा स्वयंपाकाचा जो आपला कार्यक्रम आहे तो सुरू केलेला आहे. म्हणजे माझ्या कानावर शब्द पडतात. आणि मला कोणीतरी सजेशन दिलं का ताई गॅसजवळ फोन ठेवू नको, तर मी त्यांचे धन्यवाद मानते. तर मी जेव्हा गॅस सुरू असते तेव्हा दूर फोन ठेवण्याचा प्रयत्न करते, पण जरा सवय झालेली आहे अभ्यास करता करता, अशी कामं करता करता, त्यामुळे जरा वेळ लागेल, प्रयत्न करते तरी. आणि बघा माझी कणिक मळून झालेली आहे. आता मी भात लावून देते आणि भात लावणं झाला की मग पोळ्या वगैरे टाकून घेणार, भाजी करणार. आणि मैत्रिणींनो, आपल्या मनात जर एखादी इच्छा पूर्ण करायचं आपण जर स्वप्न पाहू ना, तेव्हाच आपल्याला मार्ग सापडेल. आपण म्हणू की मला कामच आहेत, तर मी कधी अभ्यास करू, मला तर भरपूर कामं असतात, माझी जॉईंट फॅमिली आहे, कोणीच मला मदत करत नाही, तर मग कधीच नक्कीच मार्ग मिळणार नाही. म्हणून सांगते की शंकेला मनात जागाच देऊ नका, चिकाटीला जागा द्या, त्यामुळेच आपल्याला मार्ग मिळू शकेल. आणि बघा माझे सरांचं लेक्चर पण ऐकणं सुरू आहे, तुम्हाला दिसत असेल इकडे तिथे आणि मी जी भांडी दिसत आहे तुम्हाला, ती भांडी दुपारची आहेत आणि काही सकाळची पण आहे, कारण हॉस्पिटलला गेले होते, त्यामुळे कसं आज जरा उशिरा घरी आले आणि त्यामुळे भरपूर कामं माझी पेंडिंग होती. त्यामुळे मला सगळी भांडी मग एकाने घासावी लागली. त्यामुळे एवढा पसारा दिसत असेल तुम्हाला भांड्यांचा, जो धुतलेला आहे तो. आणि भरपूर वेळ झालेला होता मग, कारण हॉस्पिटलमध्ये फार गर्दी होती आणि मॅडमनी एक वेळा चेकअपसाठी बोलावलं होतं. आता स्टेबल आहे, तर टॉनिक वगैरे दिली. आता आपल्याला लवकर रिकवर होऊन अभ्यासाला लागायचं आहे. आणि बघा मग मी आता भात मांडलेला आहे आणि पटकन आता भरकन चपात्या करून घेणार. आणि जेव्हाही मी अशी चपात्या वगैरे करते किंवा स्वयंपाक करते ना, तेव्हा व्हिडिओ ऐकते. एखाद्या वेळेसच मी ऐकत नसेल, जेव्हा माझ्या दुसऱ्या फोनला चार्जिंग नसते तेव्हा. आणि माझ्याजवळ एक दुसरा फोन आहे, कारण मी जेव्हा जॉब करत होते KVSमध्ये, तेव्हा कसं मुलगी घरी राहत होती, त्यामुळे आम्हाला कसं फोन अर्जंट होता मुलांकडे लक्ष ठेवायसाठी, त्यामुळे कसं आम्हाला फोनची आवश्यकता होती आणि तोच फोन आज माझ्या उपयोगी पडत आहे. तर बघा मी थोडा फोन दूर ठेवलेला आहे गॅसच्या. तर आत्ता बघा माझं लेक्चर पण ऐकणं सुरू आहे आणि स्वयंपाक पण सुरू आहे करणं. आणि मी जे ऐकत आहे ते तुम्हाला, आता मी सरांचं लेक्चर बंद केलेलं आहे आणि दुसऱ्या सरांचं, पाटील सरांचं इंग्लिशचे मीनिंग ऐकून घेत आहे. आणि आता माझं कंटिन्यू बघा सरांचं तिकडे लक्ष पण आहे आणि जे इम्पॉर्टंट वाटतं ते बघते. आणि माझा असा स्वयंपाक करता करता अभ्यास असतो. हे माझं दररोजचं रुटीन आहे मैत्रिणींनो. सकाळ संध्याकाळचं मला जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा मी असा माझ्या अभ्यासात आणि व्हिडिओ ऐकण्यात वेळ, मला माझे फक्त अभ्यासाचेच रुटीन पाहायला आवडेल की असं स्वयंपाक करता करता, कामं करता करता जो मी अभ्यास करते ते पण पाहायला आवडेल. ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी माझे व्हिडिओ मग तुमच्यासोबत तसे शेअर करेल. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझे फक्त सकाळ संध्याकाळचा किंवा रात्रीचा अभ्यास आवडतो पाहायला, की असं मी स्वयंपाक करता करता, कामं करता करता जो माझा अभ्यास करते तो पण तुमच्यासोबत शेअर केला तर आवडेल. तर मला नक्की कमेंटमध्ये रिप्लाय द्या. मी माझी मुलगी माझ्याजवळ आलेली आहे की मम्मा मला चपात्या शेकू दे म्हणून. मी तिला प्रेमानं समजावून सांगत होती, पण ती ऐकत नव्हती. ती म्हणत होती की मम्मा मला करूच दे. आणि तीच मला सांगत होती की तू म्हणते ना मम्मा की नवीन काहीतरी शिकायचं असते. तर बघा तीच मला सांगत होती मग की मम्मा मला तू नवीन शिकवत नाही. म्हणजे आता आपल्याला मुलांना काही सांगायचं तरी ही जी पिढी आहे एवढी प्रोग्रेसिव्ह आहे की आपल्याला विचार करून यांच्यासोबत बोलायला लागते. आणि तिने बघा सरोता पण आणला आणि शिकायला पण सुरुवात केली.
ती म्हणाली मला एक तरी पोळी खाऊ दे, एक तरी पोळी खाऊ दे. बघा ती ऐकतच नव्हती. मी तिला म्हणत होती तू अभ्यासाला जा, पण असे असतात मुलं, त्यांना सगळ्यांना हँडल करायचं आणि दररोजचं माझं हेच रुटीन आहे. मग मी तिला रागवायला सुरुवात केली. आखरी मग मला रागवूनच सांगावं लागलं, कारण कसं मुलं जेव्हा प्रेमानं ऐकत नाही तेव्हा त्यांना रागवावं लागतं. आणि नंतर मग तिला थोडं रागवलं तर तिला थोडी अपसेट झाली ती नंतर. आणि मग आपल्या रूममध्ये जाऊन तिने अभ्यास केला आणि बघा ती अपसेट झाली थोडी. कसं असतं काही काही ठिकाणी मुलांना रागवावं पण लागतं. कारण कसं असतं की प्रेमच केल्यानं मुलांना कधी कधी वळण लागत नाही, थोडा भीती आवश्यक असते आपली. आणि बघा मग मी तिला गेली होती जरा समजवायला की, आणि ती छान नॉर्मल झालीच होती, पण जरा मी जाऊन चेक केलं आहे, ती अभ्यासाला लागली होती आता. आणि बघा मी माझ्या पोळ्या करून घेत आहे बरोबर. आणि कसं आता पोळ्या झाल्या की मग आम्ही जेवणाला बसणार. आणि कसं मी 3ला दुपारी उशिरा स्वयंपाक केलेला होता, त्यामुळे थोडं कसं 3-4 वाजताचा जी भाजी केलेली होती ती थोडी जरा शिल्लक आहे, त्यामुळे कसं मला आता जास्त भाजी करावी लागली नाही. आणि मी ती थोडी भाजी छान अशी गरम करून घेणार. आणि मुलांना कसं मग तूप पोळी किंवा मग दूध पोळी वगैरे ते जेवतात, त्यामुळे तेवढं मला आज भाजीचं टेन्शन नाही आहे. तर आत्ता बघा आम्ही जेवण करून घेणार. हा स्वयंपाक झाला माझा की, आणि भांडी पण घासायची नाही आहेत. माझी भांडी पण अगोदरच मी छान स्वच्छ करून घेतलेली आहेत. आता पटकन जेवली की नंतर अभ्यासाला बसते, कारण दुपारी पण माझा तेवढा पाहिजे तेवढा अभ्यास झालेला नाही. आणि कसं हे 5-6 दिवस माझे जरा बरं नसल्यामुळे जसा मनासारखा माझा अभ्यास होऊ शकला नाही. आता बघा आज आहे मानसशास्त्र, मी करते मानसशास्त्राचा अभ्यास आणि त्यात करत आहे मी अध्ययन स्वरूप उपपत्ती. तर मैत्रिणींनो, आता TETचा फॉर्म भरायचा का, तर माझा विचार चालू आहे. जरी मी सीटेट पेपर 1 आणि पेपर 2 क्लिअर आहे, तरी पण मग आता विचार केला आहे, बघा मी तुम्हाला दाखवते. तरी पण आता मी विचार केला आहे की जरा TETचा बघते. मिस्टरांना सुट्टी आहे सॅटर्डे संडेला, तेव्हा भरून टाकेल, फॉर्म फिलअप करून घेईल. कारण अभ्यास सुरू आहे, तर या अभ्यासात थोडा भरपूर घटक असे आहेत की आपल्याला TETला उपयोगी पडणारे आहेत, तर भरून टाकेल. आणि मी आज करत आहे अध्ययन स्वरूप उपपत्ती. यामध्ये बघा गिलफोर्ड, गेट्स, क्रो, पील, नॉर्मल एल्मन, सिगोल, गॅरेट आणि गांधी या सगळ्यांच्या अध्ययनाच्या व्याख्या आहेत. त्या व्याख्या छान मी माझ्या नोट्समध्ये लिहून घेत आहे. आणि हो मैत्रिणींनो, मी जे व्हॉट्सअपवर नोट्स टाकते ना, कृपया करून त्याला जरा लाईक करत जा किंवा कमेंटमध्ये मला सांगा काही त्रुटी वाटत असेल तुम्हाला किंवा त्या तुम्हाला कशा वाटतात, तर जेणेकरून मला पण अभ्यासासाठी प्रेरणा मिळेल. आणि जे अजून आपले नवीन सबस्क्रायबर जर ते व्हॉट्सअपला जॉईन झाले नसतील तर व्हा जॉईन. मी जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि आपल्या कमेंटमध्ये पण पिन करून सर्वात वर पोस्ट करते, जेणेकरून तुम्हाला पण फायदा होईल त्या नोट्सचा आणि तुमच्याद्वारे मला पण प्रेरणा मिळेल. तर बघा मैत्रिणींनो, गिलफोर्डची जी व्याख्या आहे ती अनुभूतीद्वारा व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे शिक्षण होय. त्यानंतर गेट्स म्हणतात की अनुभवाद्वारे व्यवहारात आणि वर्तनात होणाऱ्या बदलास शिकणे किंवा अध्ययन म्हणतात. बघा मी दूध गरम करायला ठेवते रात्री, कारण मी फ्रीजमध्ये दूध ठेवत नाही. तर मी एक वेळा रात्री झोपताना छान असं दूध गरम करून ठेवते. तर ते बघायला गेली होती आणि दूध बंद करून परत आली, परत अभ्यासाला बसली. तर बघा आता 10 वाजलेले आहेत आणि माझा अभ्यास सुरू आहे अध्ययनाच्या. छान त्याचं मी मस्त वाचून घेत आहे अगोदर, जे फडके प्रकाशनचं पुस्तक आहे त्यातून, आणि माझ्या जो अन्नदाते सरांचं पण पुस्तक आहे. त्यानंतर मी मग अध्ययनाची ठळक वैशिष्ट्ये करून घेणार आणि अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप. आणि बघा मला जांभोरा आरोळ्या येत आहे, कारण कसं दिवसभराचं एक्झर्शन झालेलं आहे आणि सकाळी पण अभ्यासाला उठली होती आणि कसं दिवसभर थोडी विश्रांती पण झाली नाही. दिवस पूर्ण माझा हॉस्पिटलमध्ये गेला, कारण भरपूर गर्दी होती हॉस्पिटलला आणि हिमोग्लोबिन वगैरे चेक करायला लावलं, त्यामुळे रिपोर्ट यायला वेळ लागले. आणि आता हिमोग्लोबिन माझं नॉर्मल आहे. तर कसं आपला हॉस्पिटलला भरपूर वेळ गेला माझा आणि त्यामुळे मला मग कसं एक्झर्शन झाल्यामुळे आज आता मला खूप जांभोऱ्या आरोळ्या येत आहे. जरा थकल्यासारखं पण वाटत आहे, पण कसं अभ्यासात खंड पडायला नको. मनात तर जिद्द भरपूर आहे, पण जरा आपल्याला अशा परिस्थितीमुळे आपलं शरीर आपल्याला थोडी थकावट वाटते, आपल्याला थकल्यासारखं वाटते. आणि बघा मला खोकला पण माझा पूर्ण बसलेला नाही अजून.
पण तरी मी कधीच हिंमत हरत नसते. मी माझा अभ्यास कंटिन्यू करते. हे संघर्ष आपल्या जीवनात चालूच राहणार मैत्रिणींनो, कारण आता आपलं लग्न झालेलं आहे, आपल्याला जबाबदाऱ्या आहेत, मुलांच्या जबाबदाऱ्या, घरच्या जबाबदाऱ्या, आणि त्यामुळे असं हिंमत हरून चालणार नाही. आपल्याला हिमतीने आणि चिकाटीने आपल्याला समोर जायचं आहे. आता बघा, मी अन्नदाते सरांचं जे पुस्तक आहे ते एक वार रीडिंग करून घेते आणि त्यामागे जे प्रश्न दिलेले आहेत मग सरांनी ते सॉल्व करून बघते. मला झोप येत नव्हती, फक्त थकल्यासारखं वाटत होतं आणि त्यामुळे तुम्हाला ते दिसत असेल तसं थकल्यासारखं फील होत होतं मला. आणि बघा 10:30 वाजत आहे, तुम्हाला वॉचमध्ये दिसत असेल. आणि बघा मी आता प्रश्न सॉल्व करून घेत आहे. मी 9:30ला अभ्यासाला बसले होते. 9:30 पावणे 10ला अगोदर फडके सरांचं पुस्तक रीड करून घेतलं आणि आता बघा 10:30ला मी अर्धा तास किंवा कमीत कमी 20 मिनटं तरी मी सरांचे प्रश्न सॉल्व करून बघते त्यामागील. कारण कसं असते, प्रश्नाचा सराव केला तर लवकर लक्षात राहतो आणि त्यामुळे आपल्याला भरपूर फायदा होतो. आणि बघा मी मानसशास्त्रामध्ये अध्ययनाची ठळक वैशिष्ट्य करून घेतली. ती ठळक वैशिष्ट्य आहे की अध्ययनामुळे नवीन गोष्टीची धारणा होते. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो. सहेतुक प्रक्रिया ही आणि आजन्म चालणारी प्रक्रिया हे सगळं तुम्ही वाचलेलं असेल मैत्रिणींनो. त्यानंतर अध्ययन प्रक्रियेच्या स्वरूपातील घटक करून घेतले की मर्मदृष्टी आहे, शारीरिक परिपक्वता, साध्य उद्दिष्टे, प्रेरणा, शोधन, समायोजन, हालचालीची पुनर्रचना, ह्या सगळ्यांचे मी छान असे नोट्स बनवून घेतले. तुमच्यासोबत समोर दाखवते मी तुम्हाला. आणि छान असा माझा अभ्यास कंटिन्यू होत होता. आता बघा 11 वाजत आहे आणि बघा मी तुम्हाला दाखवते की मी बघा असे प्रश्न सॉल्व करून बघितले आहे. बघा हे बघा, हां. आणि कसं असतं, टिक करून घ्यायचे आणि नंतर चेक करते खाली त्यांनी सरांनी असे जे उत्तरं दिलेले आहेत तिथून पण मी चेक करून घेते की माझं बरोबर आहे, किती चुकले, किती बरोबर आहे ते. आणि हे बघा मी सरांच्या पुस्तकातलं असं वाचून घेतलं होतं मागे आणि असं त्याला हायलाईट करून घेते थोडंसं. आणि त्यानंतर बघा हे नोट्स काढले, हे नोट्स दाखवत आहे मी तुम्हाला. आणि हेच नोट्स मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर शेअर करते तुमच्यासोबत. माझा आवाज तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल त्यासाठी क्षमस्व. तर बघा मैत्रिणींनो, आजसाठी एवढेच. भेटूया पुढील व्लॉगमध्ये पुढील अभ्यास घेऊन. आणि याचाच पार्ट 2 काढेल मी आता. म्हणजे मी सकाळपासून जो अभ्यास करेल तो सुरू करेल. मग हा दाखवला आहे बघा 20 मिनटं मी सरांची जो टायमर लावून ठेवला होता ते 20 मिनटं मी सरांची प्रश्न उत्तर सोडवली आहेत. आणि तोपर्यंत पॉझिटिव्ह विचार करा, आनंदी राहा, स्मार्ट स्टडी करा. भेटूया पार्ट 2 मध्ये माझ्या अभ्यासाच्या रुटीनसोबत. तोपर्यंत तुमचा पण स्मार्ट स्टडी चालू ठेवा. आणि तुम्ही कुठला अभ्यास करताय ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा, जेणेकरून मला पण तुमच्यापासून प्रेरणा घेता येईल. आणि तोपर्यंत छान स्वतःची काळजी घ्या. बाय, भेटूया.